बहुबरा 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 या सांगाते मिळे चारा मनोनिया जीवेसाठी घेतली कानोबाची पाठी बरवा बरवा दिसे समागमयाचा निमिषे मनोनिया जीवेसाठी घेतली कानोबाची पाठी पुढती पुढती तुका पुढती पुढती तुका सोकला सोकवितो लोका मनोनिया जीवेसाठी घेतली कानोबाची पाठी पांडुरंगा करो प्रथम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय दिवितवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं भावतीर्थमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलतकुण्डलं कुसुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीशचन्द्राम्बरं कुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मंगल भवन मंगल बहुबरा बहुबरा या सांगाते मिळे चारा मनोनिया जीवेसाठी घेतली कानोबाची पाठी प्रस्तुत प्राप्तस्थळी कोपरावाडी कला या आपल्या नगरीमध्ये 5 पर्वापैकी एक पर्व असणार रामनवमी आणि त्या रामनवमीच्या उत्सवाची सांगता आणि पांडुर्णा आणि संसर या दोन्ही भागामध्ये जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये तुमचं गाव भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे आज माहित पडलं मला भाजीपाल्यासाठी
माझ्यासाठी तर नाहीच वाजून राहिले ती मोकळ्या म्हणा, त्याच्यासाठी नाही वाजून राहिले. हळूहळू हळूहळू होईल सवय तुम्हाला, कारण की अशी भेटली नसून कदाचित एक वाक्य बोलतो, अभंगाशी संबंधित आहे. जीवनामध्ये बरं व्हावं असं वाटत असेल तर बरे लोक भेटले पाहिजे. अभंग बराच आहे, बहु बरा या सांगाते वेळेचा. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये विषय ठरलेला असतो. कोणता? चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते असं सांगतात ना सगळेजण. कोणता अभंग आहे मला असं दाखवा, काल्याच्या कीर्तनाचं चरित्र उच्चारलं पाहिजे. दुसऱ्या कीर्तनात काय सासू सुनी सांगतात? अरे काल्याच्याच नाही, कीर्तन कोणतंही असो, हेची अनुवाद सदा सर्वकार करुणी गोपाळ कालास. काला सेवन करण्याचा, प्रसाद सेवन करण्याचा अधिकार जो आहे ना, तो अधिकार आपल्याला संत किंवा भगवंताचं चरित्र ऐकूनच मिळेल. आणि काला दोघांनी दिला, काला दोघांनी दिला. कृष्ण परमात्म्यानं दिला आणि ज्ञानोबारायांनी दिला. कृष्ण परमात्म्यानं वृंदावनाच्या वाळवंटामध्ये दिला, यमुनेच्या वाळवंटामध्ये दिला आणि पांडुरंग परमात्म्यानं पंढरपुराच्या वाळवंटामध्ये दिला. दोघही एकच आहे, दोघही एकच आहे. काला म्हणजे काय आणि काला कृष्णानंच का केला? काला आणि कृष्णाच्या संबंधात तर तेजराम बुवा एवढे गैरसमज करून ठेवले लोकांना. टीका नाही करत, ते गणगौरव म्हटल्याशिवाय जसे तमाशे पूर्ण होत नाही, तसे काल्याच्या कीर्तनात ते काहीतरी विचित्र सांगितल्याशिवाय काल्याचे कीर्तन पूर्ण होत नाही. काल्याचे कीर्तन कोणत्याही गौरवनी म्हणतात. आणि आमच्या माय भगिनी तो उदार झाल्या. ती एका म्हणे नामा म्हणजे एका जनार्दनी नामा म्हणे, तुका म्हणे, हे गौरवनी पाहिजे नाही राहिली. हे कोणतेही म्हणतात. मला तर नवल वाटते कधी कधी. हे दिंड्या वगैरे मी पाहतो ना, मी बंद करून टाकलं दिंड्याला जाणं. मी एका दिंडीमध्ये सहज गेलो दिंडी पाहायला, त्याच्यामध्ये गौरव चालू होती. राधेनं मारला मिसकॉल, कृष्ण म्हणे हॅलो हॅलो. बापानं शिकवलं. मर्यादा
भक्तीची धारा म्हणजे राधा आहे. त्या राधेला आम्ही दिसते. बरं, त्या कृष्णा करता त्यांचं किती समर्पण आहे. एक रामायणाच्या क्षेत्रातले फार मोठे अभ्यासक होते. मोरारी बापू सुद्धा त्यांचं रामकथा ठेवायचे. राजेश रामायणी त्यांनी फार सुंदर एक गीत म्हटलेलं आहे. मुरलीधर छलिया मोहन हम दिल तो तुम्ही को दे बैठे. मुरलीधर छलिया मोहन हम दिल तो तुम्ही को दे बैठे. गम पहले ही कुछ कम तो न था, एक और मुसीबत ले बैठे. मुरलीधर छलिया मोहन, मुरलीधर छलिया मोहन हम दिल तो तुम्ही को दे बैठे. त्या कृष्णाचं एक नाव मोहन आहे. मोहन म्हणजे आता मध्य प्रदेश मध्ये सांगावं का मोहन कोण आहे? विठ्ठल आहे, विठ्ठल. तुमचा राज्य चालवणारा मोहनच आहे ना, म्हणजे मोहनजी यादव. मोहन कोण आहे? जो मोहून घेतो तो मोहन आहे. आणि या कृष्णानं सगळ्याला मोहलं. कृष्ण नावाचा अर्थच काय होतो माहिती आहे? कर्षती इति कृष्णा. जो सगळ्यांना मोहून घेतो, वेधून घेतो. अरे गवळणीलाच नाही, गोपाळांना, गाईला, सगळ्यांना त्या कृष्ण परमात्म्यानं मोहून घेतो. आणि काही गोष्टी परमनंट असतात. जे अवताराची परंपरा आहे त्याच्यामध्ये 6 अवतार, 6 प्रकार सांगितलेले आहे. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण, परिपूर्ण. तर बाकीचं मला घेतलेलं नाही. पूर्ण कोण आहे? राम. आणि परिपूर्ण कोण आहे? कृष्ण. आणि परिपूर्णता म्हणून शेवटी काला, म्हणून शेवटी काला. आणि तुम्ही एक गोष्ट हरिपाठामध्ये नेहमी म्हणता, गुरु परंपरेमध्ये सगळं पवित्र कशाने होते? पुढं हे पावन कृष्ण नाम, कृष्ण नाम. कृष्णाशिवाय नाही आहे. अजून वेगळं सांग बघा, ऐका, नीट ऐका. आपल्या मुलाच्या नावामध्ये आपलं नाव आहे. मुलाच्या नावामध्ये, आपल्या नावामध्ये आपलं नाव आहेच. माझं नाव विशाल आणि माझ्या वडिलाचं नाव आहे, आडनाव आहे बडे, विशाल विनायकराव बडे. आता मी मारुती असल्याच्या समोर काही दुसऱ्याला कोणाला नाव द्यायचं नाही. पण आपल्या मुलाच्या नावामध्ये आपलं नाव, त्यांच्या मुलाचं नाव विशाल, यांचं नाव प्रदीपराव दहापुते, विशाल प्रदीपराव दहापुते, आलं त्यांचं नाव. आणि माणसाचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असते? नातवावर. त्या नातवाच्या नावामध्ये आपलं नाव येते का सांगा? सगळे बुडे कोणावर प्रेम करते? तुमच्या नावाचा काहीतरी संबंध आहे का सांगा? आहे का? बिलकुल. आणि
हा शब्द किती चांगला आहे बघा. ना तू, ते तुम्हाला सांगते ना तू, तू नाही पाहिजे ना तू, तरी आम्ही म्हणतो मी आबाजी. म्हणजे आपल्या नावामध्ये आपलं नाव आहे, मुलाच्या नावामध्ये आपलं नाव आहे, तिसऱ्या पिढीमध्ये आपलं नाव कोणी घेत नाही. पण कृष्णाचं नाव घेतल्याशिवाय काहीच पूर्ण होत, ते कॉमन आहे. आणि मानवी जीवनाची सफलता देव प्राप्त केल्याशिवाय होत नाही, असं शास्त्राचं मत आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे ज्यांनी आम्हाला अभंगाच्या माध्यमातून शिकवलं ते तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे जन्मा आल्याचे विठ्ठलाची एक. महाराज आम्ही वारीला जातो ना, पाहतो ना, आम्ही पाहतो ना, ते पाहणं आहे. इथे पाहणं शब्दाचा अर्थ आहे त्याची अनुभूती घ्यायची आहे. देव खरंच कळला का आपल्याला? कळला का खरंच? ए बाळा, ए शांततेने ऐकायचं असं तर बसा, नाही तर तिकडे जाऊन खेळा. मला विक्षेप नाही चालत बरं. मी गाडीत भरीला घेऊन जाईन आमच्या इकडे. कोण आहे देव? कोण आहे? आणि पण अपेक्षा काय आहे? तो माझा व्हावा, तो माझा व्हावा, तो मला मिळावा, तो मला भेटावा, तो मला कळावा, ही अपेक्षा तर आहे. तेव्हा महाराज तुम्ही समजावून सांगून राहिले का कन्फ्यूज करून राहिले? इंग्रजीमध्ये चांगलं वाक्य आहे, इफ यू हॅव नो ॲबिलिटी टू कन्व्हिन्स पीपल देन यू हॅव टू ट्राय टू कन्फ्यूज देम. त्यांना समजून सांगता येत नसेल तर त्यांना गोंधळून टाका. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, सगळीकडे गोंधळच आहे ना, सगळीकडे गोंधळच आहे ना. आम्ही विद्वान कोणाला म्हणतो? जे गोंधळात टाकतात त्याला, जे गोंधळात टाकतात त्याला. परमार्थ फार सोपा आहे. आणि देव होणं, तुम्ही देव आहात. सगळे साधू संत तुम्हाला काय सांगतात? ओरिजिनल वाले नाही, जे आहेत जे जीवात्मा ते स्वतःला महात्मा स्वतःच म्हणून घेतात. काही काही तर स्वतःच फोटो छापून ठेवले, लोक नाही लावत, हेच विकते. आणि मग असे काय सांगतात तुम्हाला? देव प्राप्त करा, देव प्राप्त करा, देव प्राप्त करा. आणि वारकरी संप्रदाय काय सांगतो माहित आहे? तुम्हीच देव आहात. देवाची बरे, देवाची बरे,
तुका म्हणे खरे तुम्ही देवच आहात. महाराज आमची पूजा करता का तुम्ही? पूजाच आहे ना, शब्दानं पूजाच आहे ना. आणि आमच्या ज्ञानोबारायांनी सांगितलं वक्त्याने श्रोत्याला देव समजावं. प्रभू तुम्ही, आम्ही तुम्हाला देव समजतो. तुम्ही म्हणता तुमचे देव आहेत ते ऐकतात, आम्हाला ऐकायची काय गरज आहे? हीच अडचण आहे. आम्हाला कोणाचं ऐकावं वाटत नाही. हा जो अहंकार आहे ना, हाच तुम्हाला देव बनवू देतो. हा अहंकार. आम्हाला देव बनायचा आहे आणि आम्हाला कृष्ण बनायचं. कृष्ण कोण आहे? कर्षती. आम्हाला कर्षती म्हणजे आकर्षण करणे. आपण खरंच कोणाला आकर्षित करतो का? आपल्याला तर रस्त्यानं पाहिलं तर लोक दुसऱ्या गल्लीत जाते. हे आपलं जीवन आहे. आपण जर समोर येताना दिसलो तर ते म्हणते हे लय बोर करते, चला आपण पलीकडच्या गल्लीत जाऊ. आम्ही लोकांना सहन होत नाही. आम्ही लोकांना सहन होत नाही याच्यामध्ये नवल नाही. आम्ही घरच्यांनाही सहन होत नाही. बरेच म्हाताऱ्या लोकांना घरचे म्हणतात इथं बसून कटकट करू नका, गावात सप्ताह चालू आहे, त्या महाराजाच्या भोकांडावर जाऊन बसा. म्हणून आमच्या नशिबात कोण असतात? कोण असतात? ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांना चालता येत नाही, ज्यांना बसता सहन होत नाही. ते लोक म्हणतात की नाही आम्हाला देव भेटला पाहिजे. अरे तुला माणसं नाही सहन करत, देव कुठून भेटल? तुमचं आयुष्य मोठं चुकत चाललं. ते तरुण पोरं बसलेले आहेत म्हणून सांगून राहिलो. हे वय आहे. मी कालही बोलून गेलो. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानोबाराय, 16व्या वर्षी भागवत सांगणारे शुभदेव, 16व्या वर्षी रायतेश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याकरता संकल्प केला. वयाच्या 42व्या वर्षी देह घेऊन वैकुंठाला गेले की तुकोबाराय. वयाच्या 50व्या वर्षी आयुष्य संपलं पण हिंदवी स्वराज्य आपल्याकरता निर्माण करून ठेवलं ते छत्रपती शिवाजी महाराज. या सगळ्यांचं जीवन बघा ना, कोणत्या वयात त्यांनी क्रांती केली. हे वाक्य बोलतो, अरे म्हाताऱ्या माणसांनी पाप करण्याची शक्ती नाही तर पुण्य कुठून करणं ते? पाप करायला ताकद लागते ना, त्याच्यामध्ये पाप करायची शक्ती नाही तर पुण्य कुठून करेल? आणि पाप हे हलकट आहे, ते करायला सुद्धा ताकद लागते, तर पुण्य किती ताकदवान असेल? ते करायला तुम्हाला किती ताकद पाहिजे? आणि ते आमच्यामध्ये कृष्णाचं चरित्र, कोणाचं चरित्र आकर्षित करेल? 3 गोष्टी. जो स्वधर्मा करता प्रयत्न करतो, जो स्वकर्मा करता प्रयत्न करतो आणि जो स्वदेशा करता प्रयत्न करतो, तो माणूस आकर्षित करतो कोणाला. तो व्यक्ती आकर्षित करतो. कृष्णानं का आकर्षित केलं? कृष्णानं धर्मा करता प्रयत्न केलं. आहे तुका म्हणे धर्म संस्थापन,
कशाला सांगितली? ती धर्म टिकवण्यासाठी आहे. स्वधर्म, आमचा स्वधर्म काय आहे? स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा. तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. जैसे दीपासवे हरपला प्रकाश जैसा. आमचा स्वधर्म जर लोप पावत गेला, दीपासवे हरपला प्रकाश जैसा. कुठे आमचा स्वधर्म आहे? 60 वर्षाचा आपला बाप शेतामध्ये राबत असतो आणि आपण घरी मस्त हवेमध्ये रिकामा बसून मोबाईल खेळत असतो. स्वधर्म आहे? स्वधर्म आहे का? आणि मगाशी वाक्य बोलून गेलो, आय अगेन रिपीट माय सेंटेन्स. पुन्हा ऐका. कृष्णाला आम्ही जसं काय तमासगीर बनवलं, कृष्णाला आम्ही चोर बनवलं. कृष्णाला काय चोरलं? काय चोरलं? विचार करा. मला सांगा, कृष्णाचा बाप नंद, नंदाकडे गाय किती आहे? 9 लाख. ज्याच्या बापापाशी 9 लाख गायी आहे, तो चोरी करेल का? तो चोरी करेल का? आम्ही काल्याच्या कीर्तनाची सगळेजण खूप वाट पाहतात. कशासाठी? आज महाप्रसाद असते म्हणून. काला आणि काला लोक काय म्हणतात? काल्याचा कीर्तनकार कोणीतरी मोठा असला पाहिजे. मोठा. आता मी मोठा आहो का नाही माहिती नाही, पण माझं नाव विशाल आहे आणि नाव बडे आहे. मोठा म्हणजे काय? त्याला कृष्ण कळला का? कृष्ण कळला. कृष्णाला स्वधर्माकरता प्रयत्न केला. प्रत्येकाचा स्वधर्म त्यानं पाळलाच पाहिजे. कृष्णानं स्वदेशाकरता प्रयत्न केला. ही चोरी का केली माहिती आहे? असे बरेच जण असतात की आपलं जे आहे त्यांना आपण सामर्थ्यवान होत नाही, जे दुसरे आहेत ना, जे आपलं शोषण करतात त्यांना सामर्थ्यवान करतात. लोणी, दही, दूध तयार व्हायचं कुठं? गोकुळामध्ये. आणि त्यांना ताकद कोणाची वाढत होती? मथुरेतल्या कंसाच्या. आणि ते त्रास कोणाला देत होते? हे आपलंही आहे बरं, असंच आहे आपलंही. सगळे लोक म्हणतात नाशिक मध्ये सगळ्यात चांगले द्राक्ष मिळतात. नाशिक मध्ये सगळ्यात चांगले द्राक्ष. तुमचा गैरसमज आहे. नाशिक पेक्षा चांगले द्राक्ष मुंबईत भेटतात. ते नाशिकचेच असतात. ते नाशिकचेच असतात, पण भेटतात कुठं? आणि मुंबईपेक्षाही नाशिकपेक्षाही सगळ्यात हाय क्वालिटीचे द्राक्ष परदेशात भेटतात. असतात कुठचे? नाशिकचे. भेटतात कोणाला? हे आपलं असंच आहे. पिकवतो आपण, खाऊ दुसऱ्याला घालतो, आपण कडवा गुटार खातो. काय ताकद वाढेल सांगा ना? काय ताकद काय वाढेल सांगा ना? आजचे हे जे पूर्ण पोरं आहेत ना, हे शहरामध्ये जाऊन पिझ्झा बर्गर खाते. आता ते मैद्याच्या चांबड्या खाऊन कोणाच्या चांबड्या चांगल्या होईल? सांगा ना, मला सांगा ना. जुन्या काळामध्ये आहार दिला जायचा, अशी दुधावरची साय मलाई जी होती ना, ती मलाई पोराला खाऊ घालायची आई. आता त्या पोराला मलाई जर दिली तेव्हा ती हिड हिड. अरे ते काय हे ते पिझ्झा बर्गर तो कितीतरी दिवसात तो खातो, आणि मलाई जे आपलं अंग तयार करते, अंग भरते, ते खात नाही. ते खात नाही. मग खायची वेळ येते तेव्हा पचत नाही. जेव्हा खायला मिळेल तेव्हा पचते का? तुम्हाला तुम्ही शेती करता म्हणून सांगतो. गहू आपण शेतामध्ये पेरला, आणि गहू शेतामध्ये पेरल्यानंतर गहू जेव्हा वाढायचा असतो तेव्हा युरिया टाकला जातो. बरोबर आहे? गव्हाची वाढ होते. मला एक गोष्ट सांगा, गव्हानं जेव्हा ओरंब्या धरल्या नंतर कोणी युरिया टाकते का? त्याचा फायदा होते का? बदाम तरुणपणात खाल्ले तर अंग भरत ना. तरुणपणात खाल्ले तर अंग भरल ना. म्हातारपणात खाल्लं तर अंग भरण, पण ते चांगल्या ठिकाणी भरणार. धोतर असेल तर ते पांढरं राहणार.
विठ्ठला विठ्ठला. आम्ही आमचं दुसऱ्याला खाऊ घालतो. अरे आपलं आपण खा. आपण दुसऱ्याला मोठे करतो. मला मी अजून सोप्या शब्दात सांगतो. आमदार कोण आहे? तुमच्या इथे विधायक म्हणतात. विधायक कौन रहता है? हमारा प्रतिनिधि रहता है. और जब वो विधायक चुनाव के लिए खड़ा रहता है तो वो हमारे पास आता है और हमारे पैर पड़ता है, हमें आशीर्वाद. मग आपण त्याला आशीर्वाद देतो. कोणते? मताच्या माध्यमातून आपण त्याला आशीर्वाद देतो. आणि नंतर काम पडल्यानंतर तो तुमच्या इथे येतो का तुम्ही त्याच्यापाशी जाता? येतो का तो? तुम्हाला काम पडलं तो मग आपण म्हणतो भाऊ कृपा कर जा, भाऊ कृपा कर जा. त्याच्यामध्ये कृपा करण्याची ताकद कोण दिली? आणि म्हणून जेव्हा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा त्याला त्याच्या कर्तव्याची जाण करून दिली तर लोकशाही टिकत. कृष्णानं तिथं विचार केला. 5000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 5000 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि राज ठाकरेनं तर नंतर भांडणं केले का महाराष्ट्रातल्या नोकऱ्या ज्या होत्या ते महाराष्ट्रातल्या लोकांना द्या. कृष्णानं तिथूनच सुरुवात केली. आणि ते फक्त अशी नाही केली, मनसे केली. आणि याला दुसऱ्यानंच मनसे नाव घेऊन घेतलं. कृष्णानं स्वदेशाकरता प्रयत्न केला. आणि मला किती मोठी गोष्ट आहे, प्रभू रामचंद्राची काल रामनवमी झाली आणि त्या प्रभू रामचंद्रांनी जेव्हा लंका पाहिली लक्ष्मणानं तर लक्ष्मण म्हणू लागला, दादा ही लंका किती चांगली आहे सोन्याची, लंका किती चांगली आहे सोन्याची. प्रभू रामचंद्रांनी शब्द वापरला होता, अरे लंका सोन्याची जरी असती ना तरी माझी जन्मभूमी ही माझी आई आहे. जननी जन्मभूमीच स्वर्गादपि गरीयसी अपि स्वर्णमयी लंका ममे रोचन्ते लक्ष्मणा. मला आवडत नाही. आणि आपण सगळेजण म्हणतो हा भारत आहे आणि या भारतात काहीच चांगलं नाही, सगळं बाहेरच्या देशात चांगलं आहे. कालच आम्ही ऐकत येत होतो, आमच्या नामदेव महाराज शास्त्रींनी सांगितलं की म्हणे मी सगळे देश फिरलेला माणूस आहोत आणि सगळ्या देशामध्ये मी पाहतो त्या देशामध्ये भारतामध्ये जशी निसर्गानं कृपा केलेली आहे ना तशी कुठंच नाही. इंग्लंडमध्ये लंडनमध्ये सूर्यच निघत नाही, फार थोडा. आणि ते लोक सूर्य निघत नाही म्हणून त्यांच्या शरीराला पाहिजे तसं पोषण मिळत नाही म्हणून ते भुरे दिसतात. आपल्याला आपण म्हणतो किती गोरे दिसतात, गोरे नाही ते भुरे भुरे ते भुरे आहेत. त्यांना ते पोषण मिळत नाही शरीराला. आपल्या इथं ऋतू व्यवस्थित चालतात. लंडन मध्ये ही परिस्थिती आहे. लंडन मध्ये ज्या दिवशी 2 तास ऊन पडते ना त्या दिवशी सगळ्या ऑफिसला सुट्टी दिली जाते. आज ऊन पडली तुम्ही फायदा घेऊन घ्या काय घ्यायचा असेल. आपल्याला तरी आपण काय म्हणतो आपल्या देशाचं काही खरं नाही. हे लेखाचे पार्सल केले पाहिजे, फेकले पाहिजे तिकडे. आपल्या देशात राहून आपल्या देशाविषयी नकारात्मक भावना जे ठेवत असतील, आपल्या देशामध्ये राहून आपल्या देशाविषयी चुकीचे वाक्य जे बोलत असतील ना ते खरे देशद्रोही आहे. ते खरे देशद्रोही आहे. अरे ज्या भारतामध्ये रामाला जन्म घ्यावा वाटला, ज्या भारतामध्ये कृष्णाला जन्म घ्यावा वाटला तो भारत काय सामान्य असेल? सामान्य असेल. आणि
म्हणून आपण चित्रपटामधले गाणे जर ऐकले तर आपल्या अंगामध्ये जोश निर्माण होतो. दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए. हे सुरुवात कोणी केली? कोणी केली सुरुवात? हे रामानं केली, कृष्णानं केली. स्वदेश, स्वधर्म, स्वदेशी, आमचं आम्हाला मिळालं पाहिजे, आमचं आम्ही मोठं केलं पाहिजे. आणि असं जे प्रयत्न करतात ना ते आकर्षित करून घेतात. आणि ते का आकर्षित करतात आणि त्यांच्या सोबत काय मिळते? पहिल्या चरणात देव कसा आहे? बहु बरा, बहु बरा. तो बरा आहे. व्यवहारामध्ये बरा हा शब्द सामान्यासाठी वापरला जातो. व्यवहारामध्ये सामान्यासाठी बरेच लोक असतात. कीर्तन कसं झालं? मी माझ्यासाठी नाही विचारून राहिलो. तुम्हाला समजलं असतं तर इतकं ऐकायची गरजच नसती पडली. कसं झालं? लोक काय म्हणतात? बरं झालं. हे चेहऱ्यावरून समजून जायचं. बरं झालं म्हणजे याले पसनी पडलं. प्रत्येकाची आवड वेगळी असते. जेवण कसं झालं? ज्याला तिखट आवडते ते म्हणते ठीक आहे. आता याची पूर्ण जीभ बोथड झाली. किती तिखट. मला एक जण म्हणे महाराज आपल्यासारखं तिखट कोणी खातच नाही. आपल्यासारखं तिखट कोणी खातच नाही. चांगली गोष्ट आहे. तुला भारतरत्न द्यायला तुम्ही मोदी. हे काय चांगलं लक्षण आहे? चांगलं लक्षण नाही आहे. याचा अर्थ आहे तुमची जीभ जी आहे ती बोथड झालेली आहे. कोणी कोणी म्हणते आमच्यासारखं गोड कोणीच खात नाही. खावं. कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त आपण जर त्याच्या आहारी जात असलो ते शरीराकरता अपायकारक आहे. कोणतीही गोष्ट परमार्थ सोडून. बरा बरा शब्दाचा अर्थ होतो ठीक आहे सामान्य. कसा आहे कपडा? बरा आहे. हा सामान्य शब्द आहे. पण परमार्थामध्ये बरवा हा शब्द म्हणजे बरा हा शब्द म्हणजे सर्वश्रेष्ठ. म्हणून तो हा विठ्ठल, तो हा माधव आणि कृष्ण राम विठ्ठल. बरवा शब्दाची व्याख्या तुम्हाला सांगतो. बरं म्हणजे जिथं दुःखच नाही ते बरं. विठ्ठला 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 विठ्ठला.
तिथं दुःखच नाही. आता तुम्ही विचार करा, आपण ज्या गोष्टीला घर बरवाय का? घर बरवाय नाही आहे, त्या घरामध्ये दुःख. गाडी बरवी आहे का? नाही. आपल्याला वाटते ज्याला ज्याला चांगली नरम गादी पाहिजे, ज्याला चांगली नरम भेटली तर ते म्हणजे बरं जमलं. पण ज्याला कॉन्डिलिसिसचा त्रास आहे ते म्हणते जमलं नाही. एक वस्तू एकासाठी बरी आहे, दुसऱ्यासाठी बरी नाही. तिखट ज्याची पचन शक्ती चांगली आहे त्याच्यासाठी बरी आहे, पण ज्याला मुळव्याध उमगलेली आहे त्याच्याकरता ती चांगली नाही. रसगुल्ला किंवा बासुंदी किती चांगली असेल, पण ज्याला शुगरच्या गोळ्या खाव्या लागतात ते असं झुरू झुरू पाहिजे त्याच्याकडे. दुसरे जर चांगले खात असेल तर ते त्याच्याकडे बारीक नजरेनं पाहिजे, त्याला वाटते हे मस्त खाऊन राहिला मले. आम्ही विनाशी गोष्टी आहेत त्या, आणि ज्या गोष्टी विनाशी आहेत त्या दुःख देणार म्हणजे देणार. त्या गोष्टी दुःख देणार म्हणजे देणार. एवढं चांगलं घर आम्ही बांधतो, पण त्या घरामध्ये आम्हाला झाडं नाही झालं. त्याच घरामध्ये जे आम्ही बांधलेलं आहे उशीर होत असता तर घरचेच लोक म्हणतात लवकर लवकर आटपून घ्या नाही तर वास सुटल. जे घर आम्ही बांधलं त्या घरात थोडस जास्त वेळ जर आम्हाला ठेवलं तर आमचा वास घरच्याला सहन होत नाही, आणि त्याच्यात तुम्ही इतके वास करता काय बरं नाही आहे. देवाचं सगळंच बरं आहे. बघा, देवाच्या संबंधामध्ये 4 गोष्टी महत्वाच्या असतात: नाम, रूप, लीला, धाम. नाम, रूप, लीला, धाम. देवाचं नावही बरं आहे. नाम विठोबाचे बोल रे, नाम विठोबाचे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. आणि या बऱ्या गोष्टीवर लक्ष द्या, या बऱ्या गोष्टीवर बरं लक्ष द्या तरच तुमचं बरं होईल. कळलं का? सोपी मराठी आहे. या बऱ्या गोष्टीवर बरं लक्ष द्या तुमचं बरं होईल. देव चांगला आहे. तुकोबारायांचा एक अभंग आहे, ती भाषा कोणती आहे मलाही समजत नाही, कोणती भाषा लक्षात येत नाही, पण कृष्णाचंच वर्णन केलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात कृष्ण कसा आहे? भला नंदाजी कोडी करो, भला
करो, लाज राखली ना हमारो, आगळा आओ देवजी काना. मला हा अभंग घ्यायचा होता. मला काय नाही चुकाट्या धाट टाका. मी करू शकत होतो पण तुम्हाला बसला पाहिजे. बरेच तुकोबारायांची पद आहेत जे कोणत्या भाषेतले समजत नाही, भाषा कोणती आहे लक्षात येत नाही. त्या काळामध्ये मला सांगा, तुकोबाराय जे होते ना, तुकोबाराय मोजकं शिक्षण घेतलेलं होतं, व्यवहार कळावा इतकं शिक्षण घेतलेलं होतं. इतक्या सगळ्या भाषा येत कशा काय होत्या? कशा काय? त्याचं एकच कारण होतं, बरं असणारं विठ्ठलाचं नाम जे होतं ना, बरं असणारं जे पांडुरंगाचं नाव होतं ना, ते नाव कधी या वारीनं सोडलं नाही. आमचं फार मोठं दुर्दैव आहे, फार. आम्ही सगळं काही करतो पण भगवंताच्या नामाकरता मात्र आम्ही अट्टहास करतो. हा मोठं दुर्दैव आहे. सगळं एक जण मला म्हणे, महाराज तुम्ही कीर्तनात विठ्ठल विठ्ठल करून म्हणता, विठ्ठल विठ्ठल करून म्हणता. म्हटलं बघ आमची परंपरा आहे. नाही मला माहिती आहे आम्ही कौन म्हणताय. कौन ते म्हणे तुम्ही भुलत असन ते आठवासाठी म्हणत असाल. त्याने काय माहिती येळी हळद. अरे हिचं तर लय आठवते, इतकं आठवते का शेवटी घड्याळाचा विचार पडते म्हणून सांगा. ते आठवण्याकरता नाही आहे, आठवण्याकरताच आहे, पण आम्हाला देवाला आठवायचा आहे. तो आठव आमचा दृढ व्हावा, त्याचा विसर करू नये. त्याच्यापेक्षा खरं काहीच नाही. रामायणामध्ये पार्वती माता आणि शंकराचा संवाद फार गोड आहे. ओमा कहू मैं अनुभव अपना, सकल भजन जगत सब सपना. निज अनुभवा कहू खगेशा, बिनु हरि भजन जाई क्लेशा. राम सिया राम सिया, राम जय जय राम. राम सिया राम सिया, राम जय जय राम. भगवान शंकर पार्वती मातेला सांगतात, काय सांगतात? उमा कहू अनुभवमय अपना, सत हरि भजन जगत सब सपना. जो शंकर भगवंताच्या नामाला सत म्हणतो, खरं म्हणतो, त्याच शंकरापाशी आम्ही संसारातल्या असत्य गोष्टी मागण्याकरता त्याच्या अंगावर पाणी टाकतो. किती हुशार आहोत आम्ही. विठ्ठल त्यातल्या त्यात जे पाणी टाकायला लावून राहिले तुमचे एमपी वालेच आहेत. माझा विरोध नाही बरं, ही आपली परंपरा आहे. अभिषेक केला पाहिजे, केलं पाहिजे. अरे मागतलं काय पाहिजे? तो शंकर स्वतः सांगतो की भगवंताच्या नामाशिवाय काही खरं नाही आहे. आणि ते शंकर सुद्धा सतत काय करत असतात? भजन करी महादेव, त्या शंकराला भजन केलेलं जास्त आवडते, कारण भजन भलं आहे.
सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. त्याचं नाम बरं आहे. दुसरं त्याची कथाही बरी आहे. कथा विठोबाची वारकऱ्याचा आहार पण चांगला आहे. तुम्ही धक्का नाही लागले शेजारी. घंटा पाहिजे यालेच तर कीर्तन म्हणतात. होय अंग नेहमीच्या देठापासून आवाज निघाला पाहिजे. तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हटलं तर त्याने काय तुम्हाला लागते, त्याला पाकिट भेटते, आम्हाला काय पाकिट भेटते का? विचित्र विचित्र समाज जन्माला आलेला सध्या. कथा याची बरी विठोबाची, देवाची कथा. मागून येणारी मंडळी जी आहे ना ते व्यवस्थित येऊन बसा, फक्त विक्षेप होऊ नका देऊ. आता जागा कमी पडली आपल्याला, कोणाला यायचं असेल तर इकडे बसता येईल. इकडे भरपूर जागा आहे इकडे समोर. विठ्ठला तुम्ही सांगतो त्याची कथा बरी, त्याचं धामही बरं. बरवे बरवे पंढर विठोबारायाचे, आणि त्याचं रूप जे आहे ते रूप सुद्धा बरं आहे. देखोनिया तुझ्या रूपाचा सुंदरते सगळं बरोबर, त्याचं सगळंच बरोबर आहे. सगळं भला म्हणजे बरं, चांगलं म्हणजे बरं. आणि असा जो परमात्मा आहे तो कसा आहे? बहुबरा बहुबरा या सांगाते चारा. त्याच्या सोबत आपल्याला काय भेटते? चारा. तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही काय ढोरो आहे का? तर लालू प्रसाद होय. चारा त्याला पाहिजे. आम्ही माणसं आहोत ना. चारा प्रत्येकाचा वेगळा असतो. प्रत्येकाचा चारा वेगळा असतो. पशु पक्ष्यांचा चारा वेगळा, गायकाचा चारा, वादकाचा चारा, कीर्तनकाराचा चारा, कीर्तनकाराचा चारा, श्रोत्यांचा चारा. त्याच्यात ती वेगवेगळे चरणारे वेगवेगळे असतात. कोणाला चांगला अध्यात्माचा चारा पाहिजे, कोणाला विनोदाचा चारा पाहिजे, कोणाला गाण्याचा चारा पाहिजे. चारा हे चाराच आहे. चारा म्हणजे चव जे आपल्याला देते. स्पष्ट अर्थ सुख. सुख आणि संसारामध्ये सुख आहेच नाही. वारकरी संप्रदायामध्ये गर्दी नाही याचं कारण काय माहित आहे का? दुःख बांधवडी, संसार, दुःख मूळ चहूकडे. आम्ही पहिलेच सांगितलं. आणि आजकाल कसे पाहिजे माहित आहे? ज्या बेटा तेरा कल्याण हो जाएगा. अरे पण जे जीवन राहिला त्याचं झालं का पाहणं पहिले? ते भिवंडीतच आहे ना अजून. कल्याण कुठे आहे? तोही नाही पोचला कल्याणला, हेही नाही. कल्याण इतकं सोपं आहे. चांगलं चांगलं होण्याकरता आपले कर्म महत्वाचे ठरतात की आशीर्वाद? नाही, संतांचा आशीर्वाद काही करते. हो, संतांचा आशीर्वाद काही करते हे खरं आहे.
त्याच्यासाठी आपल्याला कर्म तर करावं लागेल. आम्हाला कर्म नाही करावं लागेल. संतांचा आशीर्वाद काय करते? गाढवाचे आम्ही करू. संतांचा आशीर्वाद करते. गाढव म्हणजे भार उचलणारा. त्यानं ती भार उचलण्याची सवय सोडली आणि आपलं स्टेटस मेंटेन केलं तो त्याला कीर्ती प्राप्त होते. घोडं म्हणजे कीर्ती. घोडं म्हणजे लग्नात नवरदेव कशावर बसते? कोण बसते? एका दिवसाकरता का होईना तो देव असतो. एका दिवसाकरता का होईना तो देव असतो. अरे तो मारुतीच्या मंदिरात जातो तरी जोडे घालून जातो. जोडे घालून जातो. कारण त्या तो पुढे आता थोड्या वेळानं तो जोड्यानं येणार आहे ना. विठ्ठल लग्नाचे टेस्ट मॅच होत्या. 8-8 दिवस लग्न चालायचे. मस्त वाजत गाजत. ते नवरदेवाचं काही असतं का बँड वाला तयार. एकदा एक नवरदेव संडासले जाणे निघाला तांब्या घेऊन. बँड वाला त्याच्या सोबत. आता तसं नाही का. माझा विषय वेगळा आहे. गाढव म्हणजे भार वाहणारा, घोडं म्हणजे कीर्तिमान. म्हणून एखाद्या माणसानं चांगलं काम केल्यानंतर घोड्यावरून त्याची मिरवणूक काढली जाते. कीर्ती आहे. गाढवावरून मिरवणूक कोणाची काढली जाते? कोणाची काढली जाते? जो चुकीचं वागते. जुन्या काळामध्ये एखाद्या आई बहिणीवर गावामध्ये जर कोणा चुकीची नजर काढली त्याच्या तोंडाला काळं लावलं जात होतं. त्याला गाढवावर बसवलं जात होतं. म्हणजे त्या गाढवालाही वाटत होतं का माझ्यावर जो बसला तो माझ्याही पेक्षा गाढव आहे. जे गाढवावर गाढवाला बसवलं होतं. आताही बरेच गाढव घोड्यावर बसतात. संत काहीही करू शकतात पण त्याच्याकरता आम्हाला कर्म करावं लागतं. आम्हाला प्रयत्न करावे लागतात. सगळ्या देवाचं संतांचं चरित्र बघा. देवाला काहीच करायची गरज नाही ना. पण त्यानं कर्म केला, पुरुषार्थ केला म्हणून तो चांगला आहे. त्याचं नाम चांगलं, त्याचं रूप चांगलं, त्याचं धाम चांगलं आणि सगळ्यात महत्वाचं त्याचं रूप जे आहे. अरे कृष्ण परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्यानंतर सगळ्या ज्या गवळणी होत्या, गोपाळ होत्या, त्यांना आनंद झाला. त्यांचं मन जे होतं ना ते वेधून घेतलं. कशामुळे वेधलं गेलं?
त्या गवळणी चालू झाल्या आता. तमाशात जशी गणगवळण असते ना, ते म्हटल्याशिवाय काल्याचं कीर्तनच होत नाही. आणि म्हणून बरेच जण काय म्हणतात, ज्याला गवळणी चांगल्या म्हणता येतात ना त्याचं काल्याचं कीर्तन ठेवा. गवळण हा मोठा वेगळा विषय आहे. ती त्या कृष्णाला पाहते आणि पाहिल्यानंतर कशाला आनंद होतो? मन. आपण कोणाला पाहिल्यानंतर मनाला आनंद होत नाही, डोळ्याला आनंद होतो. आपण मनाला आनंद होत नाही, डोळ्याला आनंद होतो. डोळ्याला आनंद जो होतो ना तो विषारी आनंद आहे, आणि मनाला जो आनंद होतो ना तो आनंद हा पुजारी आनंद आहे. स्वामी रामतीर्थ लाहोर मध्ये होते. फार मोठं महात्मा होतं स्वामी रामतीर्थ. आणि लाहोर मध्ये असताना लाहोर मध्ये नृत्यांगना होती, आणि त्या नृत्यांगनाला पाहण्याकरता सगळेजण गर्दी करायचे. एक दिवस रस्त्यानं जात असताना स्वामी रामतीर्थ यांनी त्या नृत्यांगनाला पाहिलं, आणि पाहतच राहिले. ती नृत्यांगना म्हणे, स्वामीजी नमो नारायण. अरे बोले, आप सन्यासी हो, एक नृत्यांगना की और इतनी आंख फाड़ फाड़ कर अगर आप देखोगे तो लोग आपको क्या बोलेंगे? स्वामी रामतीर्थांनी उत्तर खूप सुंदर दिलं. स्वामी रामतीर्थांनी सांगितलं, बोले ना मुझे तुझसे गरज, ना मुझे तुझसे गरज, ना मुझे तेरे रूप की गरज, ना मुझे तुझसे गरज, ना मुझे तेरे रूप की गरज. मैं तो मेरे मुवरवर की कलम देखता हूं. तुला जर इतकं चांगलं सौंदर्य दिलं तर तुला बनवणारा आमचा देव किती चांगला असेल हे मी पाहून राहिलो. पुजारी आपलं काय, आपले काय. मी या तीर्थस्थानाला जातो कधी कधी, हे आपले काही काही पोरं असतात ना, ते देवाने पाहतच नाही, ते इकडं तिकडंच पाहत राहते. त्याच्या त्या पायऱ्याच्या ना असं शब्द बोलू नये पण मला वाईट वाटते. जर एखाद्याची बहीण रस्त्यावरून जात असेल ना, आपली बहीण जेव्हा रस्त्यावरून जाते तर तिला दुसऱ्याला चुकीच्या नजरेनं पाहू नये याच्यासाठी आपण वाघ बनतो. आपली बहीण जेव्हा रस्त्यावरून जाते तिला चुकीच्या नजरेनं कोणी पाहू नये याच्याकरता आम्ही वाघ म्हणून तयार होतो. पण दुसऱ्याची बहीण जेव्हा रस्त्यानं जाते ना तेव्हा तिच्याकडं हाडकाकडं जसं कुत्रं पाहते तसं आम्ही जर पाहत असू ना तर आम्ही कुत्रे बनतो. कुत्रे बनतो. हे सांभाळावं लागेल. अरे तुमचा संसार, तुमचा व्यवहार जरी चांगला करायचा असेल तर दोन गोष्टीच करा असं तुकोबाराय म्हणतात. इथले करी भलत्या परी, इथले इथुले करी भलत्या परी, परद्रव्य परनारी सांडोनी अभिलाष अंतर, वर्ते व्यवहारी सुख. ही दिव्यता म्हणजे देव आहे. ही दिव्यता म्हणजे देव आहे. ही दिव्यता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये होती. म्हणून तुळजापूरच्या भवानी आईनं त्यांना 65 किलोची तलवार दिली. कोणालाही देत नाही. त्यांच्यामध्ये ती दिव्यता होती. आणि ही दिव्यता मिळेल कधी? हे सुख आहे. बहुबरा या सांगात ते मिळेल. हे सुख आम्हाला मिळालं पाहिजे. हे सुख म्हणजेच काय? हा ठीक आहे, आनंद व्यक्त करण्याकरता काहीतरी साधन लागते म्हणून दही भाताचा काला आम्ही करतो.
मुरमुऱ्याच्या लाह्याचा काला आम्ही करतो, पण खरा काला काय आहे? खरा काला म्हणजे ज्ञान, खरा काला म्हणजे प्रेम, खरा काला म्हणजे आनंद, खरा काला म्हणजे समाधान. रामनवमीचा उत्सव संपत आहे. आज आम्ही प्रसाद काला करून राहिलो. पांडुरंगाकडं, प्रभू रामचंद्राकडं प्रार्थना करा, आम्हाला जो काला द्यायचा आहे ना, तो काला जो आहे तो ज्ञानाचा द्या. आम्हाला जो काला द्यायचा आहे ना, तो काला त्या सांगाते मिळे चारा. पण हा चारा मिळवण्याकरता आपल्याला काय करावं लागते? दुसऱ्याच्या दिव्यता प्राप्त करण्याकरता, त्याच्या संगतीत मिळणारं सुख प्राप्त करण्याकरता आम्हाला काय करावं लागेल? मनोनिया जीवे. येशूप्रभू महाराज मग 60 वर्षाचं व्हायला लागलं. मनोनिया जीवे साठी घेतली कानोबाची पाठी. तो कानोबा आम्हाला मिळावा असं वाटत असेल, साठी वाटी. एक शब्द विदर्भामध्ये वापरला जातो, साठलोट. तुमच्याकडे वापरतात साठलोट म्हणजे काय? होतं कधी साठलोट संसार सोयरीकीमध्ये करतात. त्यांची बहीण आपण करायची ना आपली बहीण त्यांना द्यायची. याला व्यवसाय सोयरीकीतलं साठलोट म्हणतात. विठ्ठल विठ्ठल.
तुम्ही म्हणाल मला जीव दिला तर घ्यायचं कसं? जीव नाही द्यायचा, जीवपणा द्यायचा. आपली सगळ्यात मोठी अडचणच ती आहे. आपली सगळ्यात मोठी अडचण. मी एक प्रश्न विचारतो, एक प्रश्न नीट आहे का? हे बरोबर नीट आहे का? एक प्रश्न तुम्ही नाही, तुम्हाला तुमचे मायबापच तो उत्तर देईल का नाही खरं नाही. एक प्रश्न, एक प्रश्न. याचं नाव काय? याचं नाव काय? हा, पत्रिका देव. मी कोण आहे? मी कोण आहे? तुम्ही म्हणाल मला उभे आहे ना तुम्ही निवडणुकीला नाही बरं कीर्तनाला तुम्ही उभे आहे ना. त्यांनी सांगितलं देह आहे ते आता परमार्थातल्या म्हणून त्यांनी देह आहे म्हणून सांगितलं. कोणी असतं तर म्हटलं असतं विशाल महाराज आहे. बरं देह मी आहे हे सगळे जण मानतात. हे खरं आहे का? देह हे घन आपण त्याच्याच करता प्रयत्न करतो. किती पावडर लागत असं रोजचं भारतात? पावडर पॉन्ड्स हे आमची पोरं लावतात. फेरेन लवली. बरं किती जण फेरेन लवली लावून गोरे झाले? किती जण? खरं सांगा. हे ऍडव्हर्टाइजमेंट असते. आम्ही या शरीराला सजवतो आणि मायबापाची माफी मागून सांगतो, ज्याला मेकअप करावं लागते त्याचा अर्थ आहे कुरूपपणा झाकणं म्हणजे मेकअप करणं. कुरूपपणा झाकणं म्हणजे मेकअप करणं आहे. जो चांगला दिसतो सहज सुंदर असावं. राम सहज आहे, कृष्ण सहज चांगले आहे, ज्ञानोबर आहे. बघा ना किती चांगले दिसतात. सगळे संत दिसायला चांगले आहेत. काही काही लोकांना मोठी विचित्र सवय पडली आमच्यातल्या. काही काही कीर्तनकार काहून नावं ठेवते चांगलं आहे काय. मला एक जण म्हणे महाराज तुम्हाला कपडे लय चांगले पाहिजे. मी काय ताडपत्री घर बांधणार का? काने राहायचं चांगलं काने राहायचं. ज्याच्या गळ्यात माळ आहे, जो अभक्ष भक्षण करत नाही, अपेय पान करत नाही, भगवंताचं नामस्मरण करतो, आपलं चांगलं सात्विक अन्न खातो, त्यानं चांगलंच राहिलं पाहिजे. चांगलंच राहिलं पाहिजे. का नाही राहिलं पाहिजे? आमचा देव चांगला, आमचे संत चांगले, सगळे चांगले. ते आम्हाला सवय पडली नाही. ती एखाद्या गुंड्याकडे खालीवर झाल्यावर गुंड्या खालीवर. मी त्याला म्हटलं ते गुंड्या खालीवर झाल्या असो कोठे ऐसा आठवत. गुंड्या खालीवर राहणं म्हणजे असो कोठे ऐसा आठवत नाही. ही फार मोठी आमची एक चूक आहे. चांगलं राहा पण सहज राहा. सहजम कर्म कौंतेय सरोषमपि न त्यजेत. सहज कर्म करणं ही साधना आहे. सहज कर्म करणं ही साधना आहे. सूर्य सहज उगवतो, सहज अस्ताला जातो. त्याचं उगवणं सुद्धा सुंदर आहे आणि त्याचं अस्ताला जाणं सुद्धा सुंदर आहे. कन्याकुमारीमध्ये सूर्याचा अस्त पाहण्याकरता सुद्धा लोक गर्दी करतात. जर तुम्ही दिवसभर सहज काम करत असाल तर तुमचा अस्त सुद्धा सुंदर होतो. हे सूर्य शिकवतो. त्याला सनसेट का म्हणतात? कारण की बरेच सेठ लोकांचे पोरं पैसे खर्च करून त्या सनला पाहायसाठी जातात. बऱ्याच सेठ लोकांचे सन त्या सनला पाहण्याकरता जातात, म्हणून कदाचित तो सनसेट आहे. विठ्ठल नका कीर्तन चालू करायचे आणि कीर्तन चालू झाल्यानंतर तुकोबारांना लक्षच नाही किती वाजले काय वाजले.
रात्री सुरू झालेलं कीर्तन सकाळी काकड्यापर्यंत. तुकोबाराची 14 तास तरी थांबलेले होते. त्या काळामध्ये काही एवढं विगणित नव्हतं ना. आता हे तुका म्हणे देते घेते नरकासाठी म्हटल्यावर टाळ करायला नको नारायण बाबा. कुठं संबंध आहे? सगळं भजनच. तुकोबारांना आठवत नाही म्हणून तुकोबारांनी एक मागणी केली, देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाहिजे. हे मोठं विचित्र आहे. हा देह अपेक्षा करतो, ते मन त्या पद्धतीने संकल्प विकल्प करते, बुद्धी निश्चयात्मक बुद्धी करते, चित्त चिंतन करते आणि मग हे सगळे फसगत चालू होते. त्याच्यापेक्षा एक करा काय, हा जीव भाव जो आहे ना तो देवाला द्या आणि देवापासून त्याची पाठी म्हणजे त्याचं स्वरूप घ्या. अजून सोपं सांगतो तुम्हाला, अजून सोपं. एखाद्याला मुख्यमंत्री बनायची संधी आली आणि तो कुठंच निवडून नाही आला, तो कुठंच निवडून नाही आला. त्याच्यासाठी एखादा आमदार स्वतःचा राजीनामा देणार, कारण की याला 6 महिन्यात कुठून तरी निवडून येणं गरजेचं आहे. लोक काय म्हणतात, आमदार गेला राजा ते, आमदार गेला तर आमदारकी गेली, आमदार गेला तर आमदारकी गेली. आत्मा जात नसतो, शरीर जाते. आमचं स्वरूप जे आहे चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, आम्ही चिदानंद रूप आहोत. या शरीराला मृत्यू आहे, या शरीराला येणं जाणं आहे. आत्मा जो आहे तो अमर आहे. दोन गोष्टीनं कीर्तन करावं लागते, एक भाव दृष्टीनं आणि एक लॉजिकच्या दृष्टीनं. हे तरुण पोर आहेत हे म्हणतील ना लॉजिक काय, तुकोबारांनी ते सांगितलं, अमरा अमर आ, तुम्ही अमर आहात, शरीर जात असते म्हणून हा जीवपणा द्या. आमदारकी गेली, आमदार गेला का, त्या विशेषणामुळं त्याला महत्व आलं होतं. त्या विशेषणामुळं तो वेगळाच व्यक्ती आहे. आमदारकी गेली, जीवपणा गेला. जीवपणा जेव्हा जातो ना आम्ही संत बनतो. तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी अवघे संसार. तुकोबारांनी असं केलं, तुकोबारांना देव प्राप्त झाला. तुकोबारांना देव प्राप्त झाला. अहो देव प्राप्त नाही झाला, तुकोबारा सुद्धा देवासारखेच झाले. आपल्या प्रत्येकाच्या शरीराला अंत आहे. तुकोबारा सदैव वैकुंठाला गेले. आणि दुसरं सांगू का गेले, त्यांचं शरीर देव स्वरूप झालेलं आहे. देवाचं स्वरूप कसं असते, कानोबा तुझी भोगली जंगली, कानोबा तुझी भोगली जो महापुरुष आहे ज्याच्यामध्ये दिव्यता आहे ना त्याच्या शरीरामधून दुर्गंध येत नाही. त्याचा अपान वायू असेल, त्याचा घाम असेल, त्याचं
त्या शरीरामध्ये ते सामर्थ्य असते, कारण ते शरीर खराब नाही राहिलेलं आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी पवित्रची होय, पवित्र तो देह वाणी जो वदे अच्युत, आणि जो देह पवित्र असतो कानोबा तुझी घोगडी सांगली. म्हणून कृष्ण कधी म्हातारा झाला, राम कधी म्हातारा झाला, त्यांची घोगडी चांगली आहे. लीला म्हणून ते देह निघून गेले, पण त्याला नाश नाही आहे, ते अविनाशी आहे. आणि असं अविनाशी तत्व जर आमच्या पदरात पाडून घ्यायचं असेल तर हे विनाशी सोडावं लागेल. म्हणून मनोनी जीवेसाठी हे तरी कानोबाची पाठ, कारण तो बरवा बरवा दिसे समागमयाचा निमिषे. एक शब्द वापरला जातो, शब्द दिसे शब्दाचा अर्थ काय? त्याच्या कार्याच्या दृष्टीनं, सामर्थ्याच्या दृष्टीनं. एक व्यवहारामध्ये आपण बोलतो, तुझं लय दिसतं राजा, दिसतं म्हणजे असं म्हटलं जाते ना, तुझं लय दिसतं. आमच्याकडे ती पद्धत आहे, तू काय असं करतो, लय दिसून राहिला, तू लय दिसून राहिला म्हणजे त्याला काहीतरी चुकीचं केलं. पण इथं चुकीचं काही आहेच नाही. बरवा बरवा समागम याचा विषय, हा जो आनंद आहे प्रेम सुखाचा, हा भक्ती सुखाचा जो आनंद आहे, याच्या करता हे सगळे संत जे आहेत ना, हे सगळे संत सोकावले. लोक म्हणतात ना, सोकला तुझं. कोरोना झाला, कोरोना जितक्यात आला होता, कोरोना आल्यानंतर बऱ्याच महाराज लोकांनी घरी धडतच नव्हतं. बाहेर रोज रोज वेगवेगळे पदार्थ खायला भेटतात, घरी काय? बरं, घरी जी बाई असते, काम काही नव्हते त्यावेळेस, काम नसल्यामुळे खाव जास्त सुटत होती. हे बनव, ते बनव, हे बनव. ती बाई काय म्हणे माहिती आहे आमच्या महाराजाले, तुम्ही बाहेर सोकले म्हणे खाले, आणि आता घरातही तोच त्रास देता का? सोकला म्हणजे ती गोष्ट अधिकाधिक भेटावी याच्याकरता अपेक्षा करणं. तुकोबाराय म्हणतात, मी सोकलो पण स्वतः पूर्ण ठेवलं नाही, मी माझ्या संगतीत जे येणार आहे त्यांनाही सोकवलं. शेवटच्या जगात उडते उडते तो
एकटा नाही, सोकवितो सेवितो हा असं सोकवलं आणि आपल्याला हा प्रसाद देण्याचा प्रयत्न केला. त्या कार्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण परमात्म्याच्या स्वरूपाच्या संबंधामध्ये आपण चिंतन केलं. बहुबरा त्या सांगातील वेळे चारा. हा चारा म्हणजे काला. काला कसा घडला? तर कृष्णाचा जन्मावश्यक तेच कारण आहे, धर्मरक्षावया तेच कारण. ते काल आपण कीर्तनामध्ये रामाच्या संदर्भामध्ये त्याचा विचार होता. आणि मग कृष्ण परमात्मा मोठे होऊ लागले. इतक्या लवकर होत नाही, पण कीर्तन करायला स्वातंत्र्य आहे. जन्म कसा झाला, यमुनेनं वाट कशी दिली, हे नेहमीचे प्रसंग आहेत. म्हणून याचा काही मी अधिक विस्तार करत नाही. हे कीर्तन तर आता बायाच्या पाठ झाले. मी एका गावात कीर्तन ऐकत होतो, सहसा ऐकत नाही, भेटतच नाही कोणी सांगलं काय ऐकत होतो. मागं बसलेलो होतो. मागं बसल्यानंतर ती बाया गोष्टी करत होत्या. ते म्हणे आता हे महाराज हे सांगते, म्हणे आता हे महाराज हे सांगते. मी म्हटलं महाराज धन्य आहे तुम्ही, तुमचे कीर्तन बायाच्या पाठ झाले. ते सर्व चरित्र आपल्याला माहित आहे. पण मग कृष्ण परमात्म्याच्या चरित्राची काही सिद्धांत आहे. दोन पद्धतीचं चरित्र केलं, रांगता गोधने. रांगता जे चरित्र केलं त्याचंही संतांनी फार सुंदर वर्णन केलं. रांगत रंगणे चांगला आहे, आणि घड्याळ जे आहे त्याचाही विचार करणं गरजेचं आहे. कसं कृष्ण परमात्मा कसे रांगले? तळवे तळहात आपले का अभंग होत नाही? आपण अभंगानुसार चालत नाही. आपण फक्त अभंगाला चाली लावतो. अभंगानुसार जर आम्ही चाललो, आमच्या जीवनालाही काहीतरी दर्जा होईल. सध्याच्या शब्दात सांगतो, स्टेटस चांगलं ठेवल्यानं स्टेटस नसते बनवत. बऱ्याच जणांच्या लक्षात नाही आलं. व्हॉट्सअपला स्टेटस चांगलं ठेवल्यानं स्टेटस नसते बनवत. स्टेटस बनवावं लागते. बाकीचे लोक आपलं स्टेटस ठेवतात. स्टोरी इंस्टाग्रामला स्टोरी लाव. स्टोरी लावणे, अरे स्टोरी बनली पाहिजे. ती स्टोरी जर बनेल ना, आज संजीवन समाधी सोहळा आल्यानंतर कोणाला म्हणावं लागत नाही ज्ञानोबा आहे इंस्टाग्रामवर स्टोरीच्या रूपात लागतात. आज जगद्गुरु तुकोबारायांची बीज आली, कोणाला सांगावं लागत नाही जगद्गुरु तुकोबा आहे ज्याचा काही संबंध नाही. देहू कुठं आणि कोपरा इच्छे सगळे वारकरी आपल्या मोबाईलमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचं स्टेटस ठेवतात. स्टेटस मेंटेन करावं लागते. मोठ्या माणसाचे स्टेटस ठेवल्यापेक्षा आपण मोठं बना, आणि मोठे बनल्यानंतर आपले स्टेटस लोकांनी ठेवावे इतकं मोठं बनलं पाहिजे. हे सोशल मीडियाची लँग्वेज आहे बरोबर. याच्यासाठी सांगायला लागलं नाही. कृष्ण परमात्मा राखू लागले. मग राखता मोठे झाले, आणि मोठे झाल्यानंतर गोपाळ एकत्रित केले, आणि एकत्रित करून मी मगाशी सांगितलं कारण ते केलं की आपलं जे आहे ते आपल्याला खायला भेटलं पाहिजे. आणि आपले मायबाप तसं काही देत, आपलंच आपण घेणं एक चोरी आहे का?
आपलंच आपण घेणं ही चोरी आहे का? नाही. पण मग ते देत नाहीत तर मग घ्यावं लागत ना. दिलं नाही तर मग घ्यावं लागत ना. कधी कधी असे अनुभव येतात आम्हाला. आम्ही कुठेतरी कार्यक्रमाला जातो. कार्यक्रमाला गेल्यानंतर काही व्यवस्थित भेटत नाही. मग आम्ही काय करतो? आम्हाला हे लागल, हे म्हणजे मागणंच आहे ना. यांनी व्यवस्थित दिलं नाही तर आपण काय करावं? संकोच सोडा. पहिले मी थोडंसं लाजत होतो, कसं म्हणा. आता मी यायच्या पहिलेच सांगतो की मी शब्दांना मला जमत नाही, खबर दे जा. जे काही असतात असे बाकीचे ते काय म्हणते, महाराष्ट्राला शिष्ट दिसायला तो असं का म्हणते? कारण की काही काही असे असतात, नाही काही हरकत नाही, जे असेल ते चालते. दोन्ही पण अडचणी आहे. कृष्णाला वाटलं हे मागून देत नाहीत ना, एक काम करू, आता रामासारखं राहून चालणार. राम सरळ होता, कृष्ण वाकडा आहे. आणि वाकड्यासाठी वाकडच बनावं लागते. वाकड्यासाठी काकडा काम करत नाही. वाकड्यासाठी काकडा काम करत नाही, तिथं वेगळाच बनावं लागते. आणि कृष्ण कसा आहे? देव एका पायानं, हा जो एका पायानं जो लग्न आहे ना, त्यानं चांगल्याला सरळ केलं. आणि मग त्यानं विचार केला, हे घरचे जर आपल्याला असं देत नाही ना, मग आता चोऱ्या करायच्या. चोऱ्या म्हणजे आपल्याच घरचं आपल्याला भेटलं पाहिजे. कृष्ण परमात्म्यानं चोऱ्या करायला सुरुवात केली. पूर्ण गोकुळामध्ये सगळेजण म्हणायचे, आम्ही इतकी सुंदर व्यवस्था करतो, पण सगळं काय होते? बरं, आम्हाला कोणतरी सांगितलं का सीसीटीव्ही कॅमेरा लावा. आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावले, पण कॅमेरा कोणीच दिसत नाही. लोटी तर काही राहत नाही. कोणी म्हणे चेकिंग केली असं, कोणी म्हणून करणी केली असं, म्हणे आम्ही जामसावळीला जाऊन आलो. पण आता ते कृष्णाची करणी, हनुमानजी काय करू? मग सगळेजण विचार करू लागले, असं का होते? कृष्ण परमात्मा कोणाला सापडत नाही. एक प्रोक्त गवळण होती, ती गवळण म्हणाली, मी कृष्णाला पकडते. तो कृष्ण म्हणे, मामी मला चॅलेंज देणारच लागतं. आणि त्याच दिवशी तिच्या घरी चोरी केली आणि हिनं पकडल्यानंतर हाताला घेऊन ओढून घेऊन जायला लागली. समोरून कोणीतरी येत होतं, ज्येष्ठ लोक, म्हणून हिला वाटलं आपला पदर बरोबर आहे की नाही पाहावा, म्हणून तिनं पदर बरोबर करण्याकरता हात काढला आणि पदर बरोबर केला. आणि ती नंदाच्या वाड्यापाशी गेली आणि आवाज दिला, यशोदे कम हियर. इंग्रजीत बोलली, इकडे ये. म्हणजे काय? बाळ सगुण गुणाचे तानिगे दिसते बोली वाणिगे. माझा कृष्ण असा नाही, बघ रंगे हात. सीसीटीव्हीत सापडत नव्हता, आता रेड हँड पकडलेला. ते म्हणे, काय झालं? अगं हे तुझ्या पोरानं माझ्या घरी चोरी केली. अरे पण ते हातात तर पाहतो ना, तिनं पाहिलं, तिचंच पोरगा हातात होतं. हे म्हणे, मी तर त्याने पकडलं होतं, हे कसं काय हातात? नंतर तिच्या लक्षात आलं का मी ते पदर बरोबर करायसाठी जेव्हा हात सोडला ना, तेव्हा हे काहीतरी काम झालं. तेव्हापासून त्या बायानं विचार केला का लोकांचा मान राखून काही बरं नाही, पदर घेतल्यानं आपलीच फजिती होते. हा विनोद आहे बघा, याचा काही गैरअर्थ करू नका बोलू. याला पकडणं सोपं नाही. देव कुठं बांधताय देवाला बांधायचं असेल तर यशोदेसारखं प्रेम द्यावं लागते. कृष्ण परमात्मा सापडत नाही. पण आता सगळ्या गवळणींनी विचार केला आणि सगळ्या गवळणी गारानं देण्याकरता नंदाच्या अंगणी आल्या. अवघ्या मिळोनी गवळणी
एक म्हणे मी पहिले मी पहिले काय झालं दारी निजला होता माथारा याने येऊनी कोणीला डेरा आता माथारा निजला होता हा आला आणि त्याच्या डोक्यात किंवा कृष्णा असं करत असते का रे आणि आई केलं बरोबर आहे काय केलं रे अगं म्हणे आई हा माथारा डोंगरा एवढा मोठ्या गावात सप्ताह चालू होता आणि सप्ताह सोडून दिला हे माथारा घरीच बसत होतं म्हणून त्याच्या डोक्यात फोडला मग दुसरी म्हणाली माझा ऐका त्याच्यावर द्या ते मरणारच आहे कोण माथारा त्याचा काही लोड घेऊ नका पण मी काय केलं होतं दारी काढली होती रांगोळी वाणी मोठे चक्रपाणी मी रांगोळी काढलेली होती आणि तुझ्या कृष्णानं त्याच्यावर काय केली आपण एवढा विचार करतो नाथ बाबांना तेव्हा सांगितलं मोठे त्याच्यावर त्यानं लघवी केली लघुशंका केली आणि तेव्हापासून लहान लेकरं तुम्ही पहा हे असेच लेकरं असले पाहिजे इच्छक गणपती काय कामाचे ते काय बसवता का 10 दिवस काही म्हणते आमचं पोरग बघा किती शांत आहे बसव गणपती म्हणून पोरग जर असं इच्छकच पाहिजे समोर चांगलं बनते ते हे एकदमच शांत संत नाही बनले तर चालते पण संत बनू नका संत नाही बनलं तर हरकत नाही संत बनू नाही माणूस आणि मग अशा सगळ्यांनी थोड्या सांगितल्या आता नंद बाबा आणि यशोदेच्या लक्षात आलं आता याला काम दिलं पाहिजे आणि त्या काळाचं काम करतो आपण गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ गाई यमुनेच्या वाळवंटामध्ये गाई राखून राहिले गाई राखता राखता गाई चरतात कृष्ण गोपाळांना म्हणतो आपल्या गाई चांगल्या आहेत त्या आपापल्या चरतात आपण खेळ खेळू आणि नाना प्रकारचे खेळ जे आहे ते कृष्ण परमात्मा आणि गोपाळांनी खेळायला प्रारंभ केले खेळ खेळण्याकरता आता आपल्याला वेळ नाही म्हणून एक गोपाळ होता तो म्हणे खाती भार कोटी काय खेळायची अरे म्हणे कृष्णा तू छापताय कारण की तू हुशार आहे तुला बरेच कार्य केले आणि नागपूर एमपी मधले कार्य बरोबर आहे 12 ते 2 शिवाय कार्य होत नाही त्याच्यात 12:15 सुरू झालं तर कीर्तन कार्य 10-15 मिनिटं घेतेच आणि म्हणून कीर्तनकार हुशार आहेत पण तुमच्या याच्यात कीर्तनकार हुशार असल्यापेक्षा बोलवणाराच हुशार होता तुम्ही पाटणकर काका आमचा निलेश त्याचा भाऊ मयूर कालपासून विचार आहे खरंच मला वाटणी सहसा मी का नाही ज्या गावचा विशेष परिचय नाही तारीख देत नाही वातावरण होईल का नाही व्यवस्थित होईल म्हणजे कार्यक्रम व्यवस्थित लोक असतात नसतात बरं वाटतं असं चित्र पाहिलं की आनंद येतो काल काय झोपले होते का घरी तुम्हाला काय वाटतं झोपडलं म्हणजे झोपडतोच कमी मापाशी दोन्ही हात आहे एका हातात मी मलम आहे एका हातात वस्त्र आहे खेळ मांडियाला वाळवंटी बाई नाचती वैष्णव आज खेळ आहे हा परमार्थाचा आनंदाचा खेळ आहे आनंद तेथीचा मुख्य शिवाच्या हे तरुण चोपदार नाचत होता तो मथारा का नव्हता ढिंग ढिंग चालू केलं मथाराने आजी आहे का आजी पाय का तुम्हाला
पण बघा ना, परमार्थामध्ये 2-2.5 तासापर्यंत उभं राहावं वाटते, ही किती मोठी शक्ती आहे. आनंद तेचीचा मुकयासी वाचा, वृद्ध होते तरणे रे. तरुणा जर चोपदार नाचतो तर मैं भी कुछ कम नहीं, बुड्ढा होगा तेरा बाप. त्यांनी नाचायला सुरुवात केली. त्याने नाचलं तर मला वाटलं का एवढा 80 वर्षाचा बुडा नाचते तर 40 वर्षाच्या कीर्तनकाराने जर असं बरोबर जाता जाता मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो, जीवन संगीत है तर सजाते रहो. हसत राहा, खेळत राहा, नाचत राहा. खेळ कशासाठी आहे? खेळ खेळू लागले आणि खेळामधला आनंद, भूक लागली, खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. काय करायचं? आपापल्या शिदोऱ्या सोडायला पण कृष्णाने सांगितलं तसं करायचं नाही, आज काला करायचा. तो काला म्हणे आम्हाला करता येत नाही, मी सांगतो तसं करा. कृष्णाने आपली शिदोरी सोडली. जे लहान लहान गोपाळ होते त्यांना जवळ केलं, मोठे समजत जे स्वतःला होते त्यांना लांब दूर केलं आणि त्याच्या त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये वृंदावनामध्ये हा जो काला झाला त्याचं वर्णन भागवताच्या दशम स्कंदामध्ये शुभदेव महाराज करतात. विभ्रदेनुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वा विपानो वसन कौरम तत्फलान्य गुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरि स्वहृदयो हंसयन् स्वर्गे विवे स्वर्गे लोके विशिते भोजे यज्ञ भोपालगिरी कुंडली कवर्धा विठो. जेव्हा राम होते तेव्हा हेच माकडं होते, जेव्हा कृष्ण होते तेव्हा ते गोपाळ बनले, आणि जेव्हा हा विठोबा बनला तेव्हा वारकरी आपण बनलो. आपल्याला काल्याचा अधिकार आहे. तो काला आपल्या या कोपरावाडी कला या नगरीमध्ये रामनवमीचा हा वार्षिक उत्सव आज या काल्याचा प्रसाद आपल्याला मिळत आहे. सगळ्या ग्रामवासियांना खूप खूप धन्यवाद देतो. असाच परमार्थ तुमच्याकडून घडावा ही अपेक्षा करतो. कालपासून तुमच्या गावामध्ये 2 कीर्तनाच्या माध्यमातून सेवा करण्याचा योग आला. मी तुमच्या 10-15 मिनिटे जास्तही घेतले, चालेल ना? तुम्ही नाही म्हटलं तर मी काय सोडणार? तुम्हाला विनोद चांगले कळतात आणि चांगले विनोद कळतात म्हणून बरं वाटते. काही काही गावचे लोक असतात ना, ते विनोद केला तर हसत नाही, करून प्रसंग सांगितला तर त्याच्यात काही पाझर दिसत नाही. तुम्ही परमार्थ चांगला नेटानं करता आणि असाच परमार्थ घडावा हीच अपेक्षा. माझा कोणाचा विशेष परिचय नाही. त्या सोपानमुळे येण्याचा योग आला, त्यांना फोन केला. आमचे पाटणकर दादा त्यांनी फोनवर बोलले. आमचा हा काय नाव होते निलेश, मी लवकर नाव बोलतो. काय लक्षात ठेवा, अभंग लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा म्हणून आमचं दुकान जरा कमी चालते. इथं अभंग कमी आले तर चालते, लोकांचे नावं पाठ असले पाहिजे. पण ते घेण्याचं कारण नाही. पण बिचारे आल्यापासून दोघे भाऊ, महाराज हे आणू का, पाणी आणून देऊ का, हे आणून देऊ का, हा जिव्हाळा हाच परमार्थाचा प्रसाद आहे. माझी सेवा केली म्हणून नाही म्हणत बरोबर, किंवा मला काही व्यवस्था मी ती अपेक्षाच करत नाही. तेव्हा गाडी उभी आहे त्याच्यात कॅन तयार असते, बेडिंग तयार असते, सगळं तयार असते. तुमचं काय आहे? तुमचं काहीच नाही आहे. विठ्ठलानं माझी इथं सोय केली होती 2 दिवसाची, तुम्ही निमित्त द्या. पण तुम्हाला निमित्त केलं हे तुमचं पुण्य आहे. परमार्थाची सेवा करण्याकरता आपल्याला निमित्त केलं जाते
हे तुमचं पुण्य आहे. आणि असंच पुण्य तुमचं वाढावं हीच एक साधू म्हणून साधुवाद देतो. आमची सगळी ज्येष्ठ मंडळी, आमच्या महाराजांची वडील आलेली आहेत, ही सगळी महाराज मंडळी ज्यांनी कीर्तनाकरता साथ दिली. आमचे तेजराम भाऊ ते गायनासाठी उभे असलेले ते कीर्तनकार आहेत, कथाकार आहेत, ऑलराऊंडर आहेत ते. आणि आळंदीला त्यांचं शिक्षण झालेलं आहे. गडखेड अमृतबुवाजीच्या भूमीमध्ये अमृतबुवाजींची संगती मिळाली. सगळी मंडळी, आमचा मृदंग वादक, चोपदार, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेट होईल नाही होईल, योगायोग जुळेल नाही जुळेल सांगता येत नाही. पण विशाल महाराज बडे यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर ही कीर्तनं, तुमच्याही गावची कीर्तनं त्याच्यावर अपलोड होतील. त्याच्याच माध्यमातून छोट्या छोट्या क्लिपा बनतात, ज्या फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबला विशाल महाराज बडे या नावाने सर्च केलं तर सापडतील. ते सगळं कशा करताय? प्रचारासाठी नाही, प्रचारासाठी नाही, संत वाङ्मय, संत विचार प्रत्येकापर्यंत पोहोचले. तुम्ही प्रत्येक वेळेस मला बोलावणं शक्य नाही, पण महाराजांचं कीर्तन ऐकायचं आहे अशी माझंच ऐका असं माझं मत नाही. गुरुवर्य गाथामध्ये रामबाबा राऊत आहे, त्यांची कीर्तनं असतात. आमचे न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री आहे, त्यांची कीर्तनं प्रवचनं अपलोड होतात. चांगल्या लोकांचं ऐका, चांगल्याचं ऐका, जीवनात चांगलंच होईल. वांगल्याचं ऐका, जीवनात वांगलंच होईल. म्हणून चांगलं बरं त्याच्यातून सुख आपल्याला मिळाला पाहिजे. तो काला तुमच्या सगळ्यांना भेटावा ही अपेक्षा. वशील भद्र यांच्या शब्दामध्ये थांबतो. सितारों को आंखों में महफूज रखना, सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होगी. सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होगी. मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी, मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी. और किसी मोड़ पर कथा कीर्तन के माध्यम से मुलाकात होगी. पुन्हा कुठेतरी कथा कीर्तनाच्या माध्यमातून भेटू. नाही भेटलो तर यूट्यूबवर आहेच. तसं नाही भेटणं झालं तर यूट्यूबवर आपण भेटू शकतो. त्याच्यामुळं सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. इंस्टाग्राम, फेसबुकला मला फॉलोवर वाढवायचे नाही बरं. तुम्हाला चांगले विचार फॉलो करता यावे याच्याकरता ते आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण करा. काल्याचा अनुभव होईल. ती बाकीची जी काही पद्धत असेल तुमच्याकडे त्या पद्धतीनं काल्याचं पूर्ण पहिले आरती करून घ्यायची का? काला दहीहंडी नंतर आरती. ही नेहमीची पद्धत आहे, त्या पद्धतीनं होईल. सगळ्यांना पुन्हा एकदा सगळ्यांनी हात वर करा. एक मिनिट मयूर त्याच्यापासून देऊन द्या. हे सध्याचं बंद करून घे, नवीन व्हिडिओ करून घे. तुमच्या